विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टेट 2025 ओके बघा, जी सध्या टेटची परीक्षा होणार आहे, तर या टेटच्या परीक्षेसंदर्भात आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात या ठिकाणी आपण प्रश्न बघणार आहोत। बघा, या ठिकाणी आपल्याला सामान्य ज्ञानामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती प्रश्न बघायला मिळणार आहेत, म्हणजेच NEP ओके नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या संदर्भात आपण 50 MCQ प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या आपल्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेऊयात। बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, नवीन शैक्षणिक धोरण कधी जाहीर झाले? बघा, जे नवीन शैक्षणिक धोरण आहे कधी जाहीर झाले? 2019, 2020, 2022 की 2025? तर विद्यार्थी मित्र, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे हे सन 2020 मध्ये जाहीर झालं। ओके, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणती शैक्षणिक रचना प्रस्तावित आहे? बघा, जे नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020चं, याच्यामधील जी शैक्षणिक रचना आहे ही कशा पद्धतीची आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा, 10+2, 5+3+3+4, 8+4, 6+4+2 काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर विद्यार्थी मित्र, जी नवीन शैक्षणिक रचना आहे ती कशी आहे? 5+3+3+4 ओके, पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। विद्यार्थी मित्र, या प्रश्नांची जर PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, चला तिथे तुम्हाला ही सर्व PDF मिळून जाईल। पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी, NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये समावेशकतेसाठी कोणते उपाय सुचवले आहेत? पर्याय बघा, ए आहे फक्त मुलींसाठी योजना, बी शहरातील शाळांवर भर, सी दिव्यांग आदिवासी दुर्बल घटकांसाठी योजना, आणि डी आहे शाळा जी आहे त्याचं खाजगीकरण। तर पर्याय क्रमांक सी दिव्यांग आदिवासी दुर्बल घटकांसाठी योजना हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, जे नवीन राष्ट्रीय धोरण आहे ओके राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, या धोरणामध्ये समावेशकतेसाठी दिव्यांग आदिवासी दुर्बल घटकांसाठी योजना सुचवलेल्या आहेत। ओके, बघा विद्यार्थी मित्र, टेट 2025 ओके जी आता होणार आहे, त्यामधील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला जे अभियोग्यता चाचणी आहे त्याच्यामध्ये या संदर्भात प्रश्न बघायला मिळतात। ओके, अभियोग्यतेमधील हे प्रश्न विचारले जातात। यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र, NEP 2020 मध्ये शाळांमध्ये मूल्यांकन कशा प्रकारे होणार आहे? बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची जी आहे याच्यामध्ये शाळेमध्ये मूल्यांकन कशा पद्धतीने होणार आहे? तर शाळेमध्ये मूल्यांकन बघा, फक्त शिक्षकांकडून होईल का, फक्त पालकांकडून, समवयस्क व स्वतःचे शिक्षकांकडून होईल की परीक्षेमार्फत? तर विद्यार्थी मित्र, शाळांमध्ये आता जे मूल्यांकन असणार आहे ते समवयस्क व स्वतःचे व त्यांच्या शिक्षकांकडून होणार आहे। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। जे विद्यार्थी मित्र टेट 2025ची तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे। त्या सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे। ओके, बघा, जेवढे जास्त तुम्ही शेअर करसाल अजून तुम्हाला या ठिकाणी अजून प्रश्न मी तुम्हाला नवीन व्हिडिओच्या माध्यमातून देत जाईल। ओके, चला पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। NEP 2020 अंतर्गत कोणती संस्था उच्च शिक्षणासाठी स्थापन होणार आहे? बघा, उच्च शिक्षणाकरता कोणती संस्था स्थापन करण्यात येणार आहे? NTA, NCERT, NEGC की AICTE? विद्यार्थी मित्रो, यापैकी NTA आणि NCERT हे ऑलरेडी आहे। ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी HEGC। ओके, म्हणजेच काय या ठिकाणी याला आपण म्हणतो तर हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल। ओके, हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल। ओके, हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल हे म्हणजेच काय तर उच्च शिक्षण अनुदान परिषद। ओके, यालाच काय म्हणतात? यालाच म्हणतात उच्च शिक्षण अनुदान परिषद। ओके, उच्च शिक्षण अनुदान परिषद। बघा, आता ही उच्च शिक्षण अनुदान हे आहे, हे काय तर उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक म्हणून कार्य करणार। ओके, उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये नियामक म्हणून HEGC ओके हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल हे त्या ठिकाणी कार्य करणार आहे। क्लिअर आहे सर्वांना? चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न तत्पूर्वी विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे
आणि याची जर PDF हवी असेल या क्वेश्चनची तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. NEP 2020नुसार कोणत्या वयोगटासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे? बघा, वयोगट 3 ते 6 वर्ष, वयोगट 6 ते 10 वर्ष, वयोगट 10 ते 14 वर्ष की वयोगट 14 ते 18 वर्ष. तर विद्यार्थी मित्रो, NEP 2020नुसार पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे हे 3 ते 6 वर्षाकरता आवश्यक आहे. ओके, बघा या ठिकाणी पूर्व प्राथमिक शिक्षण म्हटलेलं आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे हे 3 ते 6 करता या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ओके, NEP 2020नुसार जे नवीन राष्ट्रीय धोरण, शैक्षणिक धोरण आहे त्याच्या अनुसार. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. पुढील प्रश्न बघा. NEP 2020 अंतर्गत कोणती नवीन परीक्षा घेतली जाणार आहे? बघा, NEP 2020 अंतर्गत कोणती नवीन परीक्षा घेतली जाणार आहे? UPSC, NCF, NTA कॉमन एंट्रन्स टेस्ट की SCT? विद्यार्थी मित्रो, नवीन म्हटलेलं आहे. नवीन या ठिकाणी NTA कॉमन एंट्रन्स टेस्ट. ओके, बघा NEP 2020 अंतर्गत आहे. नवीन परीक्षा कोणती घेतली जाणार आहे? नवीन परीक्षा म्हटलेलं आहे तर ती आहे NTA कॉमन एंट्रन्स टेस्ट. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. NEP 2020मध्ये शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती आहे? 10वी, 12वी, पदवी की BEd? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक D BEd हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, NEP 2020मध्ये शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता या ठिकाणी निर्देशित केलेली आहे आणि ती काय असणार आहे तर BEd. ओके, काय असणार आहे? BEd. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. NEP 2020मध्ये शिक्षकांसाठी सतत व्यावसायिक विकासासाठी काय सुरू करणार आहेत? बघा, शिक्षकांकरता सतत व्यावसायिक विकास व्हावा याकरता काय सुरू करण्यात येणार आहे? शिक्षण परिषद, ओके, शिक्षण प्रशिक्षण परिषद, शिक्षक हेल्पलाईन, निष्ठा की ई-पाठशाला? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी निष्ठा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, निष्ठा. आता निष्ठा म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावं लागेल. बघा, हा एक एकीकृत शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आहे. निष्ठा काय? शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम हा आहे आणि जो शाळा प्रमुखांच्या आणि शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी आहे. ओके, डिटेल या ठिकाणी माहिती बघूया. पहा, या ठिकाणी निष्ठा. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, निष्ठा हा एक एकीकृत शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आहे. ओके, हा काय? एक शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी हा आहे निष्ठा. बघा, आता निष्ठा अंतर्गत या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की यामध्ये जो शाळा प्रमुख आहे, शाळा प्रमुख आणि शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी हा आहे. ओके, यानुसार काय तर भारतामध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, शिक्षकांच्या कौशल्यामध्ये सुधारणा आणि ज्ञान वाढवण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे. ओके, निष्ठा या ठिकाणी म्हणतो विद्यार्थी मित्र. बघा, या संदर्भात अजून जर बघतो म्हटलं आपण तर निष्ठाची जो कार्यक्रम आहे याची माहिती या ठिकाणी आपण बघूया. सगळ्यात पहिले याचं उद्दिष्ट काय तर शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. ओके, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, शिक्षकांना नवीन धोरणे पद्धतीबद्दल जागरूक करणे, त्यांच्या क्षमता वाढवणे. ओके, आणि हे कार्य कसं करतं तर हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण सत्रे आयोजित करतो, ज्यात शिक्षकांना विविध विषयावर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हे दिल्या जाते. आता याचं महत्त्व काय? निष्ठा कार्यक्रमाचं महत्त्व काय तर महत्त्व देखील या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. निष्ठा कार्यक्रम शिक्षकांना त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी मदत करते आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या ज्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास मदत करते. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. ओके, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवरती आहे. या ठिकाणी NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार, ओके 2020 नुसार या ठिकाणी म्हणतो आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा, 2020 नुसार कोणती संस्था शालेय अभ्यासक्रम तयार करेल? ओके, कोणती संस्था तयार करेल? UGC, AICTE, NCERT की NTA? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जो शालेय अभ्यासक्रम आहे तो आता NCERT तयार करणार आहे. ओके, बघा या ठिकाणी आता सर्व शाळांमध्ये NCERT अभ्यासक्रम हा असणार आहे. ओके, कोण तयार करणार आहे?
NCERT नवीन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आहे त्याच्यानुसार जे शालेय अभ्यासक्रम आहे तो NCERT तयार करणार आहे. ओके, NCERT क्लिअर आहे सर्वांना. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. NEP मध्ये बॅगलेस डेज म्हणजे काय? बघा, बॅगलेस, आता बॅग विद्यार्थ्यांच्या पाठीवर जे दप्तर असतं त्यांना बॅग म्हणतो. ओके, NEP मध्ये बॅगलेस डेज म्हणजे काय? सुट्टीचे दिवस, बस्तारहित दिवस, कौशल्य, कला, फील्ड व्हिजिट यासाठी, अभ्यासरहित दिवस की शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राखीव दिवस. विद्यार्थी मित्र, बॅगलेस डे म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी आहे बॅगलेस डेचं काय तर बस्तारहित दिवस. ओके, ज्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांतील कौशल्य, त्यांच्या कला या संदर्भात फील्ड व्हिजिट याकरिता असणार आहेत. ओके, NEP नुसार. सर्वांना समजलं या ठिकाणी. ओके, चला पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. उच्च शिक्षणात प्रवेशासाठी, ओके बघा, उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेशासाठी एकत्रित परीक्षा कोण घेईल? ओके, जी कॉमन एंट्रन्स एक्झाम असणार ते कोण घेईल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. NCERT घेणार, CBSE, NTA की AICTE? कोण घेणार विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी ही जी एक्झाम आहे ही कोण घेतं? NTA घेतं. ओके, NTA घेत असतं. ओके, नॅशनल या ठिकाणी ओके NTA जी कॉमन एंट्रन्स एक्झाम आहे ती घेत असतं. ओके, BEd यानंतर्गत NEET, JEE याचे एक्झाम जे असतात तेच घेत असतात. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. NEP 2020 मध्ये कोणत्या गोष्टीवर भर आहे? बघा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवरती भर दिलेला आहे असा प्रश्न आहे. पाठांतर, 20व्या शतकातील कौशल्य, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, निकाल लावणे, परीक्षा निकाल, शासन नियंत्रण. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्र सगळ्यात जास्त भर जर म्हटलं तर 21व्या शतकातील कौशल्य आणि क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी याच्यावरती सर्वात जास्त भर हा देण्यात आलेला आहे. 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत ओके AI संदर्भात असो, जी नवीन शैक्षणिक कौशल्य आहे ते शिकण्यावरती यामध्ये सर्वाधिक भर दिलेला आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि PDF जर हवी असेल तुम्हाला तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. BEd कोर्स, BEdचा जो कोर्स असणार आहे हा NEP नुसार किती वर्षाचा आहे? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष की 5 वर्ष? तर NEP नुसार हा जो कोर्स आहे हा 4 वर्षाचा आहे. ओके, किती वर्षाचा? 4 वर्षाचा BEdचा कोर्स हा असणार आहे. ओके, NEP नुसार जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BEdचा कोर्स जो आहे तो 4 वर्षाचा असेल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. शिक्षकांचे प्रोफेशनल स्टँडर्ड कोण ठरवेल? बघा, शिक्षक जो आहे शिक्षकांचे जे प्रोफेशनल स्टँडर्ड आहेत ते कोण ठरवेल? तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी शिक्षकाचे जे प्रोफेशनल स्टँडर्ड्स आहेत ते कोण ठरवणार आहे? NCTE, NCERT, NPST की NEP? तर विद्यार्थी मित्र शिक्षकांचे जे प्रोफेशनल स्टँडर्ड्स आहेत ते कोण ठरवणार आहे या ठिकाणी? तर ते ठरवणार आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी लक्षात द्या NPST. ओके, कोण? NPST. पर्याय क्रमांक C या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे NPST. ओके, हे शिक्षकाचे प्रोफेशनल स्टँडर्ड त्या ठिकाणी ठरवणार आहे. म्हणजेच काय? नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी मार्गदर्शक तत्त्व म्हणून हे कार्य करते. ओके, बघा शिक्षकांचा जे व्यावसायिक शिक्षण विकास आहे त्यासाठी मार्गदर्शक म्हणून हे या ठिकाणी NPST जे आहे ते कार्य करते. ओके, क्लिअर आहे सर्वांना? NPST. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढील प्रश्न बघा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र थोडीशी डिटेल्स या संदर्भात आपण जाणून घेऊया. NPST काय आहे? ओके, NPST आहे काय? NPST म्हणजे नॅशनल पब्लिक स्टॅक्स फॉर टीचर. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी राष्ट्रीय सार्वजनिक स्टॅक फॉर टीचर शिक्षकासाठी हा एक भारत सरकारचा शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. ओके, बघा याचा उद्देश काय आहे तर शिक्षकांसाठी शिक्षकांसाठी एक सुसंगत डिजिटल आणि पारदर्शक इकोसिस्टम निर्माण करणे. ओके, हे याचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी मित्र याची जर PDF हवी असेल तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके, चला यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा. अजून
तत्पूर्वी बघण्यापूर्वी याचं आपण NPSTचं मुख्य उद्दिष्ट काय हे जाणून घेऊ. बघा, याचं उद्दिष्ट काय तर शिक्षकांचे डिजिटल प्रोफाईल तयार करणे, शिक्षकांच्या योग्यता, प्रशिक्षण, अनुभव, कामगिरीचे दस्तऐवजीकरण एका प्लॅटफॉर्मवरती ठेवणे, शिक्षकांना कार्यक्षमतेच्या आधारे संधी मिळवून देणे, जसं प्रशिक्षण त्यांना देणे, पदोन्नती इत्यादी संदर्भात हे आहे. आणि शिक्षकांच्या भरतीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या प्रवासाचे ट्रॅकिंग करणे हे NPSTचं कार्य या ठिकाणी आहे. ओके, बघा NPSTचं हे मुख्य असं कार्य असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होईल? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन अंतिम परीक्षावर आहे का, शिक्षकांच्या निरीक्षणावर आधारित, फॉर्मेटिव्ह आणि समरेटिव्ह दोन्ही प्रकारे, की पालकांच्या अभिप्रायावर? तर हे फॉर्मेटिव्ह आणि समरेटिव्ह दोन्ही पद्धतीनं केलं जाणार आहे. ओके, विद्यार्थ्यांचं जे मूल्यांकन असणार आहे ते फॉर्मेटिव्ह आणि समरेटिव्ह या दोन्ही पद्धतीनं आता केलं जाणार आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे NCFTEचे पूर्ण रूप काय? ओके, NCFTEचे पूर्ण रूप काय? नॅशनल कमिशन फॉर टीचर एज्युकेशन, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन, नॅशनल कमिटी फॉर फ्युचर टीचर्स, की न्यू करिक्युलम फॉर टीचर एज्युकेशन? विद्यार्थी मित्रो, याचा आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन. ओके, ऑप्शन नंबर बी. ओके, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे HE. ओके, बघा या ठिकाणी HEGC आपण मगाशी बघितलं होतं. HEGC म्हणजे काय तर याचं आपण बघितलं होतं हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल. ओके, हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. आपण मगाशीच अभ्यासलं होतं हे. ओके, बघा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. व्यावसायिक शिक्षण ओके NEP 2020 नुसार कोणत्या इयत्तेपासून सुरू होईल? बघा, कोणत्या इयत्तेपासून या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल? 5वी, 6वी, 8वी की 10वी? तर इयत्ता 6वी पासून विद्यार्थ्यांना ओके 6वी पासून जे आहे व्यावसायिक शिक्षण मिळण्याला सुरुवात होणार आहे. ओके, NEP 2020 नुसार 6वी पासून जे आहे याला व्यावसायिक शिक्षण मिळेल. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा उद्देश काय आहे? एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा उद्देश काय आहे? एकसंध भाषा, राज्य शासनाचे प्रशिक्षण, विविध राज्यातील विद्यार्थ्यांना भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाण, एक शैक्षणिक मंडळ. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी एक भारत श्रेष्ठ भारत जे आहे याचा उद्देश काय आहे तर विविध राज्यातील विद्यार्थ्यांत भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाण. ओके, विविध राज्यामधील विद्यार्थ्यांमध्ये भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाण. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांनी अजूनही ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि PDF मिळवण्याकरता आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते जाऊन त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. ओके, बघा तसेच विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडत असला तर हा व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, बघा सर्वांनी व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओके मित्रांनो, सर्वांना हा व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांसाठी या ठिकाणी सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.